माझे नाव रागिनी पनासनी असून मी शासकीय अध्यापक महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे। तर आज मी वर्ग 8चा मराठी हा विषय शिकवणार आहे। तर मराठीमध्ये आज आपण कविता बघणार आहोत। तर विद्यार्थ्यांनो, मला सांगा, आपण आपल्या दैनंदिन गरजा कोणत्या, म्हणजे आपल्या जीवनावश्यक गरजा कोणत्या? तर अन्न, वस्त्र, निवारा। तर आपल्याला अन्नाची गरज आपली कशी भागते, म्हणजे आपण म्हणजे अन्न जर जेवण जर नसतं तर आपण नसतो का? तर नाही। तर आज आपण अशाच एका अन्नजाल ही कविता बघणार आहोत। म्हणजे अन्नाची जाळे, म्हणजे आपण अन्नासाठी एकमेकांवर कसे अवलंबून असतो, तर आज आपण ते बघणार आहोत। तर अन्नजाल या कवितेचे कवी आहेत हर्ष सदाशिव परचुरे। हर्ष सदाशिव परचुरे तर हे प्रसिद्ध कवी व लेखक आहेत। तर सह्याद्रीच्या दरी खोऱ्यातून भटकताना वाढलेल्या जाणीवांमधून परिस्थितीचा अभ्यास करण्याची त्यांना गरज जाणवली। म्हणजे जेव्हा ते सह्याद्रीच्या दरी खोऱ्यातून भटकंती करत होते, तेव्हा त्यांना एक प्रकारची अशी जाणीव निर्माण झाली, उत्सुकता निर्माण झाली आजूबाजूच्या परिस्थितीचा अभ्यास करण्याची। म्हणून मग त्यांनी त्या परिस्थितीचा अभ्यास केला। तर ते पलाशानी इकोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया या परिस्थितीचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला आणि कॉलेजच्या दिवसात निर्माण झालेल्या गद्य आणि पद्य लेखनाची आवड त्यांनी पुढे वाढवली। म्हणजे त्यांना त्यांच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये गद्य आणि पद्य म्हणजे धडा लिहिण्याची आणि कविता लिहिण्याची एक आवड निर्माण झाली होती आणि त्यांनी ती आवड अशी आपली पुढे वाढवतच गेली। म्हणजे ते अनेक प्रकारच्या कविता लिहत गेले व धड्यांचे सुद्धा लेखन करत गेले आणि वर्तमानपत्रातून भटकंतीवर लिखाण केले आणि पुढे वनाचे श्लोक हे परिस्थिती की वरच आगळे वेगळं लेखन त्यांनी केलं। आज ते त्यांच्या कविभूषणाच्या काव्यावरील अभ्यास व व्याख्याने आणि वनाचे श्लोक यासाठी ओळखले जातात। म्हणजे कवीने या कवितेमध्ये निसर्गाचे सर्व सजीव आणि निर्जीवात परस्पर संबंध असतात ते उत्तरोत्तर गाढ आणि क्लिष्ट होत जातात। म्हणजे निसर्गामध्ये जे सजीव प्राणी आहेत किंवा निर्जीव प्राणी आहेत त्यांचे काय असतात, तर एक प्रकारचे परस्पर संबंध असतात। म्हणजे ते एकमेकांवर कसे अवलंबून असतात, म्हणजे ते परस्पर एकमेकांचे ते जोडलेले असतात आणि ते उत्तरोत्तर म्हणजे ते दिवसेंदिवस गाढ म्हणजे घट्ट होत जातात आणि क्लिष्ट होत जातात। तर जीवसृष्टी निर्माण होताना लाखो वर्षात अन्नसाखळी या तुटत गेल्याने निसर्गानेच अन्नजाल निर्माण केले। म्हणजे जीवसृष्टी जसजशी निर्माण होत गेली तसतशा लाखो वर्षात म्हणजे जेव्हा जेव्हा जीवसृष्टी ही निर्माण होत गेली तेव्हा अनेक प्रकारच्या ज्या अन्नसाखळ्या होत्या, म्हणजे अन्नासाठी वेगवेगळे प्राणी एकमेकांवर असे अवलंबून होते। तर त्याने काय झाले, तर त्या अन्नसाखळ्या या तुटत गेल्याने निसर्गाचेच एक अन्नजाल निर्माण केले। म्हणजेच प्रत्येक जीव एकापेक्षा जास्त जीवांना खाऊन जगू लागला। आधी कसं होतं, तर एक जीव हा एक प्राणी हा एकाच प्राण्यावर अवलंबून होता, परंतु आता एक प्राणी हा खूप प्राण्यांवर अवलंबून असून तो जास्त जीवांना खाऊ लागला। त्यामुळे या अन्नजालातल्या काही जीवजाती म्हणजे खूप साऱ्या जीवजाती होत्या। आता आपण बघतो आपल्याला चिमणी सुद्धा दिसत नाही आणि किंवा कावळा सुद्धा हा आता आपल्याला जास्त दिसून येत नाही, तो क्वचितच एखाद्या वेळेस दिसतो। तर अशा वेगवेगळ्या ज्या जीवजाती होत्या त्या काय झाल्या, तर नष्ट झाल्या। तरी ते पूर्ण नष्ट होत नाहीत, मात्र ते नक्कीच कमकुवत होतात। परंतु या जीवजाती पूर्णपणे नष्ट होतात का? नाही, त्यामधले काहीच जीव हे जिवंत राहतात, म्हणजे ते कमकुवत होतात। तर याचेच वर्णन या वनाचे श्लोक मधून घेतलेल्या पद्याचे सार हे आहे। म्हणजे कवीने ही कविता वनाचे श्लोक मधून घेतलेली आहे। तर आधी आपण कविता वाचून घेऊया। कडीस जोडूनी दुजा कडीला मनुष्य बनविते साखळीला, जरी तोडली त्यात मधल्या कडीला तरी भंगुनी जाई संपूर्ण माला,
पहा कसे कोडी विणतात जाडे, धाग्यास एका बहु जोडलेले, बहुतांस त्या जोडलेले कित्येक, बिघडते न जरी तुटले अनेक. एकीस खाई दुजी प्राणी जात, दुजीस तिची अशी साखळीत. जर का दुजी जात मेली समस्त, उभी साखळी होऊन जाय नष्ट. निसर्ग नारायणे देखली हे, अन्न विनिले अन्न जालीस पाहे. जरी प्राणी जाती किती लोपल्या रे, तरीही टिकोनी महाजाल राहे. तगले असे काही महाजाल रे ते, तरीही जाना ते क्षीण होते. मारीत जाता बहु प्राणी जाती, तुटून संपेल हे ते जाल पुढती. तर विद्यार्थ्यांनो, कवीला इथे असे म्हणायचे आहे की कडीस जोडूनी दुजा कडीला, म्हणजे एक कडी काय ही तर दुसऱ्या कडीला जोडते. म्हणजे एक प्राणी हा दुसऱ्या प्राणीवर काय असतो तर अवलंबून असतो. म्हणजे मनुष्य बनवितेस साखळीला, म्हणजे ही साखळी काय तर मनुष्य बनवत जातो. जरी त्यामधली एक कडी तोडली तरी भंगून जाई संपूर्ण माला. म्हणजे त्या कडीमधली एक कडी जरी तुटली तर जी काही संपूर्ण माला आहे ती कशी होते तर भंगून जाते, म्हणजे ती नष्ट होते. तर पहा कसे कोडी विणतात जाळे, धाग्यास एका बहु जोडलेले. आपण बघतो जे कोळी लोक जे जाळे विणतात ते कसे असतात तर एका धाग्याचा दुसरा धागा हा घट्ट जोडलेला असतो. म्हणजे तो तुटतो का तर नाही तुटत. म्हणून कवीला येथे असे म्हणायचे आहे की जसे कोळी लोक हे घट्टे जाळे विणतात, तसेच आपण सुद्धा जाळे हे एका बहु जोडलेले, म्हणजे एका जाळ्यामध्ये हे जोडले गेलेले असावे. बहुतांश त्या जोडलेले कित्येक, बिघडते न जरी तुटले अनेक. परंतु बहुतांश त्या जोडलेले कित्येक बिघडते न जरीही तुटले अनेक. म्हणजे अनेक जरी नाही तुटले तरी सुद्धा ते काय होते तर बिघडत जाते. एकीस खाई दुजी प्राणी जात, दुजीस तिची अशी साखळीत. म्हणजे एक प्राणी जात दुसऱ्या प्राणी जातीला खाते, आणि तिसरी प्राणी जात दुसऱ्या प्राणी जातीला खाते. जर का दुजी यात मेली समस्त, म्हणजे जर का दुसरी जात जर मेली, उभी साखळी होऊन जाय नष्ट. जर दुसरी जात जर मेली तर जी ही विणलेली साखळी आहे तर ती काय होणार तर पूर्णपणे नष्ट होणार. म्हणजे निसर्गामध्ये जे काही जीवजंतू आहेत आणि हे जीवजंतू जे एकमेकांना खाऊन जगतात किंवा एकमेकांवर त्यांचे अन्न हे अवलंबून असते, तर त्यातली एक जात जर नष्ट झाली तर ती संपूर्ण कडी काय होणार तर ही तुटून जाणार. तर निसर्ग नारायणे देखिले हे, अन्न विनिले अन्न जालीस पहावे. तर निसर्ग नारायण म्हणजे निसर्गाने हे सगळे दृश्य पाहिले, म्हणून त्यांनी काय केले तर एक प्रकारचे अन्न जालच हे विणून ठेवलेले आहे. जरी प्राणी जाती किती लोपल्या रे, तरीही टिकोनी महाजाल राहे. जरी प्राणी जात म्हणजे जरी काही प्राणी जाती या लोप पावत असतील, म्हणजे नष्ट होत असतील, तरी सुद्धा हे जे काही निसर्गाने जे महाजाल विणलेले आहे ते काय तर ते तसेच टिकोनी राहत आहे. म्हणून तगले असे की महाजाल रे ते, तरीही ज्यांना ते क्षीण होते. जरी काही ते महाजाल असे तगलेले असले तरीही ते काय होते तर क्षीण होते. मारिता जाता बहु प्राणी जाती, तुटवणी संपेल ते जाल पुढती. जर याच्यामधल्या जर बहु प्राणी जाती जर नष्ट झाल्या तर हे जे काही अन्नजाल जे निसर्गाने विणलेले आहे ते पूर्णपणे काय होणार तर तुटून जाणार. म्हणजे कवयित्रीला येथे असे म्हणायचे आहे की जे काही अन्नजाल विणलेले आहे आणि जे काही एक प्रकारची अन्न साखळी होती, तर या ज्या काही प्राणी जाती आहेत त्या जर नष्ट होत असतील तर ती साखळी कशी एक प्रकारे अशी तुटत जाते. म्हणजे प्राणी जाती जर नष्ट झाल्या तर निसर्गामध्ये जी प्राण्यांची एक अन्न साखळी आहे तर ती पूर्णपणे नष्ट होऊन जाईल आणि हे अन्न जालच याच्यामध्ये राहील. तर भंगुनी म्हणजे काय तर तुटून जाणे. भंगून जाणे म्हणजे काय तुटून जाणे.
न्हंगून जाणे म्हणजे काय? तुटून जाणे. तर याच्यानंतर आपण हा पण शब्द बघितला, निसर्ग नारायण म्हणजे काय? तर निसर्गरूपी देव. निसर्ग नारायण. निसर्गरूपी देव. तर तगणे म्हणजे काय? टिकणे. तर विद्यार्थ्यांनो, हे शब्द तुम्ही वहीमध्ये उतरून घ्या. तर यावरील तुमचा गृहपाठ असा आहे की अन्नजाल जे काही आहे त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी कवीने दिलेली 2 उदाहरणे स्पष्ट करा. कवीने 2 दिलेली उदाहरणे स्पष्ट करा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा.